जगात खरंच तिसरं महायुद्ध सुरू झालंय का? कारण एका बाजूला इराण, दुसऱ्या बाजूला इस्रायल, मिसाईलवर मिसाईल, ड्रोन हल्ले, बदला घेण्याच्या धमक्या आणि सोशल मीडियावर एकच चर्चा. आता महायुद्ध अटळ आहे. पण हे खरंच आहे की अजूनही जगानं शेवटची रेषा ओलांडलेली नाही? आज आपण भावनेत नाही तर तथ्यांवर बोलणार आहोत. इराण इस्रायल संघर्ष किती मोठा आहे आणि तो खरंच तिसऱ्या महायुद्धात बदलू शकतो का? आधी साध्या शब्दात समजून घेऊ. इराण आणि इस्रायल हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. पण ते थेट युद्ध करत नव्हते. ते शॅडो वॉर म्हणजेच पडद्यामागून एकमेकांवर हल्ले करत होते. आता इस्रायलचा आरोप काय आहे तर इराण अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर इराणचा आरोप आहे की इस्रायल मध्य पूर्वेत आपली सत्ता वाढवतोय. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वर्षानुवर्ष वाढत गेलाय. आता काय बदललं तर अलीकडच्या घडामोडींमध्ये थेट हल्ले आणि प्रत्युत्तर दिसू लागले. ड्रोन, मिसाईल, सायबर हल्ले यामुळे परिस्थिती उघड संघर्षासारखी दिसते. आणखी मोठी गोष्ट म्हणजे इस्रायलच्या पाठीशी उभे आहेत अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी. तर इराणला काही प्रमाणात पाठिंबा आहे चीन, रशिया, हिजबुल्ला आणि इतर गटांचा. म्हणजे हा फक्त दोन देशांचा प्रश्न राहिलेला नाही, पूर्ण मध्य पूर्व पेटू शकतो. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हे खरंच तिसरं महायुद्ध आहे का? आणि महायुद्ध नेमकं कधी म्हणतात? जेव्हा जगातील मोठमोठे देश दोन गटात विभागले जातात आणि अनेक खंडांमध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू होतं. सध्या परिस्थिती काय आहे तर मध्य पूर्वेत तणाव आहे, हल्ले होत आहेत आणि परिस्थिती धोकादायक आहे. पण अजून जगातील सर्व महासत्ता थेट रणांगणात उतरलेल्या नाहीत. अजूनही कूटनीती सुरू आहे, बंद दरवाजा आड चर्चा सुरू आहेत. सर्व देशांना माहिती आहे जर अण्वस्त्रांचा वापर झाला तर कोणताही देश वाचणार नाही. याच कारणामुळे पूर्ण महायुद्ध अजून टाळलं गेले. पण धोका आहे का तर हो, खूप मोठा धोका आहे. जर इराणनं मोठ्या प्रमाणावर थेट इस्रायलवर हल्ला केला किंवा इस्रायलनं इराणच्या अणुस्थळांवर मोठी कारवाई केली तर मग अमेरिका थेट युद्धात उतरेल आणि मग साखळी प्रतिक्रिया सुरू होऊ शकते. यामुळे तेलाचे दर वाढतील, जगातील अर्थव्यवस्था हादरेल, भारतातही पेट्रोल डिझेल महाग होईल, शेअर बाजार आणखी कोसळू शकतो. म्हणून हा फक्त मध्य पूर्वेचा प्रश्न नाही, हा जगभर परिणाम करणारा प्रश्न आहे. पण सध्या तरी हे पूर्ण महायुद्ध नाही, हे एक अत्यंत धोकादायक प्रादेशिक संघर्ष आहे जो चुकीच्या निर्णयामुळे महायुद्धात बदलू शकतो. इतिहास काय सांगतो तर महायुद्ध अचानक जाहीर होत नाही, ते हळूहळू पेटतं आणि लोकांना समजण्याआधी जग बदललेलं असतं. आज परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि धोकादायक आहे, पण अजून तरी शेवटची मर्यादा ओलांडलेली नाही. तुर्तास तरी इतकंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.